भागामध्ये पण रुजलेला आहे. ग्रामीण भागामधनंही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. दोन्ही शिवसेना वेगळं असणं हे मराठवाड्यामध्ये कुठेतरी भाजपच्या फायद्याचं ठरताना दिसतंय का? नाही, अगदी बरोबर आहे. दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचा फायदा भाजपला मराठवाड्यात होत आहे. नाहीतर एकेकाळी जर आपण 1995 पासून बघितलं तर मराठवाडा हा शिवसेनेचा बालकिल्ला होता आणि शिवसेना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून येत होती. मात्र 2004 नंतर मात्र या ठिकाणचे चित्र सावकाश सावकाश बदलत गेलं. या ठिकाणी 2004 नंतर भाजप मोठा पक्ष होत चालला, कारण की भाजपचे आमदार शिवसेनेच्या तुलनेत जास्त निवडून यायला लागले आणि भाजप 2004 नंतर सावकाश पद्धतीने मोठा पक्ष होता. सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर आपण मराठवाड्यातील 4 जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व होतं आणि 4 जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व होतं आणि त्याप्रमाणेच दोन्ही पक्षांनी हा भागही वाटून घेतला होता आणि त्याप्रमाणे दोन्ही भाजप आणि शिवसेनेचंच वर्चस्व होतं आणि शिवसेनेच्या सोबतीने या ठिकाणी भाजपने हळूहळू पाय रोवले आणि पाय ते घट्ट केलेले आहेत. एकंदरीत जर चित्र बघितलं आपण आता सध्या परिस्थितीत या ठिकाणचं, तर भाजप मोठा भाऊ झालेला आहे. कारण की भाजपने जवळपास नांदेड महापालिका असेल, छत्रपती संभाजीनगर महापालिका असेल या ठिकाणी किंवा जालना महापालिका असेल या ठिकाणी एखादी सत्ता मिळवत महापौर बसवलेला आहे. त्यामुळं कुठेतरी एकंदरीत या दोन्ही शिवसेनेतील फुटीचा फायदा मात्र मोठ्या प्रमाणात भाजपला झाल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहे आणि त्याचा फायदा आता सद्यस्थितीत बघितलं तर ग्रामीण भागातही या फुटीचा फायदा भाजपला होताना दिसत आहे.